मतचोरीच्या मुद्द्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची लेखी माहिती राहुल गांधी यांनी पुणे कोर्टात दिली आहे। 2024 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे अशी माहिती लेखी स्वरूपात राहुल गांधींनी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली आहे। मुंबई शहरातील सातपुडा हा सरकारी बंगलाच आपलं मुंबईतील राहण्याचं स्थान असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। मुंबईतील आपला फ्लॅट सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। सदनिकेचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती केल्याचंही मुंडेंनी म्हटलंय। मुंबईतील आपला फ्लॅट हा धनंजय मुंडेंचाच आहे, ज्यांनी आपल्या घरी राहायला यावं असं आवाहन धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनी केले। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज असे 3 ठिकाणी धनंजय मुंडेंचे फ्लॅट असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला। धनंजय मुंडे खोटं बोलून सरकारी बंगल्याचा लाभ घेत असल्याचाही आरोप करुणा मुंडेंनी केला। महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर सोडून गेलेले माघारी फिरतील असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केले। हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सोडून गेले होते। महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर तालुक्यातील जो 10% वर्ग आहे तो माघारी फिरेल, परिस्थिती बदलत राहते, काही चिंता करायचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं। सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, दूध का दूध पानी का पानी होऊ दे असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले। नागपूर महापालिकेत 51% मतदान घेऊ हे बावनकुळेंचं आव्हान स्वीकारतो असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। खासदार संजय राऊत यांनी कबुतरांबाबत स्पष्ट मत व्यक्त केले। माणसं जगवायची की कबूतर, कुत्री, मांजर जगवायची हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे असं राऊत यांनी म्हटलंय। रेबीजमुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात असंही राऊतांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे असं राऊत म्हणाले। तर फडणवीस त्यांच्या संघटनेत फूट पाडण्याचं काम करत असल्याचंही राऊतांनी यावेळी म्हटलेलं आहे। गणेशोत्सव काळात मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करून दंगल घडवायची असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। बीड शहर जाळला तर जरांगेंना मुंबई जाळायची असल्याचा आरोपही हाकेंनी केला। त्यांच्या आरोपांना आता जरांगेंनी उत्तर दिले। मराठा बांधवांचं मुंबईतील आंदोलन आरक्षणासाठी आहे। गणेशोत्सव काळात कुणालाही आमच्या आंदोलनामुळे त्रास होणार नसल्याची ग्वाही मनोज जरांगेंनी दिली। कुणाला कुठे ध्वजारोहणासाठी पाठवायचं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं मत महसूल मंत्री बावनकुळेंनी व्यक्त केले। सध्या ध्वजारोहणाच्या मानावरून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आहे, त्यावर बावनकुळेंनी भाष्य केले। मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो असंही त्यांनी स्पष्ट केले। तसंच पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल असंही बावनकुळेंनी म्हटलं। राक्षसी बहुमतामुळे राज्य सरकारला आता हिंदू जनतेचा विसर पडला असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी एक समाज माध्यमांवरून केली आहे। ज्या योजना सुरू होत्या त्याही बंद करण्याचा पराक्रम राज्य सरकारने केला असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली। नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे काम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। समितीमध्ये सना मलिक, जिशान सिद्दीकी, संतोष धुवाळी यांचा समावेश असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आदिती तटकरे, नरहरी झिरवळ बैठकीला उपस्थित होते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे। संसदीय कामकाज मंत्रालयानं आयुष मंत्रालयाची स्वतंत्र सल्लागार समिती स्थापन केली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती स्थापन करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील 2 खासदारांचा समावेश आहे। आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच या समितीची स्थापना करण्यात आली। पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी भारताने हिंदू जल कराराला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण पाकच्या या भ्याड विधानावर असुद्दीन ओवैसी भडकलेत। ओवैसी यांनी आमच्याकडे ब्रह्मोस आहे असं म्हणत पाकला इशारा दिला। असुद्दीन ओवैसी हे पाकिस्तानवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं। भिवंडीच्या निजामपूर शहरात पालिकेमार्फत तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। पालिका अतिरिक्त आयुक्तांनी तिरंगा ध्वज दाखवून तिरंगा यात्रेला सुरुवात केली। यावेळी शहरातील 16 माध्यमिक शाळेतील 550 विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश मंडळाची बैठक पार पडली। गणेशोत्सवाला राज्योत्सव दर्जा दिलाय, त्याचा एक आराखडा तयार केलाय, तो लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली। गणेशोत्सव उत्साहात साजरा करा असं मुख्यमंत्र्यांनी सर्व गणेश मंडळांना सांगितलेलं आहे।
MMRDA मुंबई महानगर प्रदेशातील 14 मेट्रो मार्गिकावरील 34 मेट्रो स्थानकं आणि मध्य पश्चिम रेल्वेवर 39 रेल्वे स्थानकं लवकरच एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत। तर रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक पूल, पादचारी मार्ग आणि भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे आणि मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणं सुलभ होणार आहे। बेस बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल 2 लाखांची वाढ झाली असून दररोज सरासरी 40 लाख असणारी प्रवासी संख्या आता 42 लाखांवर पोहोचली आहे। एसटी महामंडळाला 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून 137 कोटींचं उत्पन्न मिळालंय। यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून असलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याचं पाहायला मिळते। विशेष म्हणजे 11 ऑगस्ट या दिवशी तब्बल 39 कोटींचं उत्पन्न महामंडळाला मिळालेलं आहे। आंध्र प्रदेशमधील किनाऱ्यावर नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा 15 ऑगस्टपर्यंत त्याच परिसरात स्थिर राहील आणि त्यानंतर पश्चिम उत्तर पश्चिमेकडून छत्तीसगड मार्गे सरकेल, त्यामुळे राज्यात महिना अखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे। तर राज्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। दरम्यान कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आजपासून पावसाचा जोर अधिक आहे। त्याचबरोबर उर्वरित भागातही पाऊस पडेल। या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची शक्यता आहे। हवामान शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। कल्याण आणि शहापूर तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक दिवसांपासून पावसानं फाट फिरवल्यानं पिकांवर रोगांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली, मात्र आता पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। मुंबईतील SRA कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन करावं, तसंच रखडलेले प्रकल्प पूर्ण करावेत अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलाय। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून पनवेलमध्ये मनसे आक्रमक झाली आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव नसल्यानं मनसे आक्रमक झाली। पनवेल पालिकेनं लावलेल्या साईन बोर्डला मनसेनं काळं फासलं। कल्याण गौरीपाडा परिसरात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी KDMCच्या विरोधात आंदोलन केलं। गौरीपाडा परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य झालं असून विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय, मात्र याकडे KDMC पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्री बंदी असल्याचा निर्णय KDMCनं घेतलाय। या बंदीच्या निर्णयानंतर सर्व थरातून KDMCचा निषेध नोंदवण्यात येतोय। काँग्रेसनं देखील या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेत कोंबड्या सोडू असा इशारा दिला। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। महायुती सरकारनं थकीत मालमत्ता करावरील शास्ती कर माफ करण्याचा निर्णय घेतला, मात्र आम्हाला शास्ती नको, संपूर्ण मालमत्ता कर माफ करा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येते। अंबरनाथच्या आनंदनगर MIDC भागातील स्थानिकांनी आमा संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय। आनंदनगर MIDCत दलाल आणि स्थानिकांचा त्रास होत असल्याचा आरोप आमा संघटनेने केला। मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संघवी यांच्यावर कारवाई करावी आणि शिक्षकांच्या समस्यांचं निराकरण करावं या मागण्यासाठी जेलभरो आंदोलन केले जाणार आहे। मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे हे आंदोलन होणार आहे आणि यामध्ये 500 शिक्षक सहभागी होतील। महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयानं विकसित झालेल्या संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाला नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या 135 शाळांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील 18,000हून अधिक विद्यार्थ्यांना नित्याच्या शिक्षणासोबतच दृकश्राव्य माध्यमातून स्मार्ट शिक्षण मिळणार आहे। भटकी कुत्री हटवून त्यांना आश्रय केंद्रामध्ये ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिलेत। राजकीय नेते तसंच कलावंतांनी याला विरोध करत निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे। प्राणी हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटसमोर निदर्शनं केली आहेत। यंदाच्या पावसाळ्यात लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आलाय। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून 11 ऑगस्टपर्यंत लंपी त्वचा रोगामुळे 339 गोवंशाचा मृत्यू झालाय। राज्यातील 25 जिल्ह्यात 1082 बाधित क्षेत्रात उपचार सुरू आहेत। पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगावात सर्वाधिक प्रादुर्भाव आहे। ज्या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली असेल त्यांची तुरुंगातून सुटका करा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेत। ज्यांची शिक्षा पूर्ण झाली त्यांना तुरुंगात ठेवू नका असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय।
ॲपल कंपनीकडून एक्स आणि प्रोक AI चॅटबोट ॲप यांना शिफारस केलेल्या ॲपमध्ये समाविष्ट न केल्याबद्दल उद्योजक आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क ॲपल कंपनी विरोधात दावा दाखल करणार आहेत। त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केलेली आहे। डोंबिवलीत बस डिवायडरवर चढल्यानं अपघात झालेला आहे। डोंबिवलीच्या शेलार नाका परिसरात दुपारी 3च्या सुमारास एका खासगी बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस डिवायडरवर चढली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही बस डोंबिवलीतील गार्डन सर्कलवरून डोंबिवली स्टेशनच्या दिशेने जात होती, त्यावेळी हा अपघात घडला। बस डिवायडरवर चढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं बस बाजूला हटवली, त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली। बदलापूर MIDC मध्ये वायू गळती पाहायला मिळाली। कात्रप, आपटेवाडी, शिरगाव परिसरात हवेत रासायनिक वायूमुळे हवा प्रदूषित झाली होती। या वायूमुळे अनेकांना श्वास घेण्यात त्रास जाणवला। नागरिकांनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 2 वर्षात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मुंबई खड्डेमुक्त होणार आहे असं विधानमंत्री उदय सामंत यांनी केलं। ज्या लोकांनी अनेक वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता भोगली त्यांनी फक्त खड्ड्यातले पैसे खाल्लेत असंही सामंत यांनी म्हटलंय। ईडीने 2 शेअर दलालांची 4 वाहनं 1,51,00,000ची घड्याळांसह 15 लाख रुपये रोख जप्त केले। तसंच कथित गैरव्यवहारांची कागदपत्र तब्बल 40 कंपन्यांचे चेकबुकही जप्त करण्यात आले। परदेशी विनिमय चलन कायद्याचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला अरुण गवळीच्या नावानं धमकी देण्यात आली आहे। कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याचा PA बोलत असल्याचं भासवून एका व्यावसायिकाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागणारा गँगचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला। डॅडींना कामासाठी पैसे हवेत, 5 कोटी तातडीनं द्या अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जा अशी धमकीच एका 49 वर्षीय व्यावसायिकाला देण्यात आली होती। त्यानंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 3 आरोपींना अटक केली। या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली। पालघरच्या कमला पार्क इथं भर दिवसा एका व्यक्तीवर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आलेला आहे। मात्र यावेळी स्थानिकांनी हल्ला करणाऱ्या आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। दरम्यान या हल्ल्यात बाबूलाल यादव यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भिवंडी ग्रामीणचे भाजप युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षाची आणि त्याच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी कपिल पाटील यांनी प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। लवकरच आरोपींना अटक होईल असं पाटील यांनी म्हटलेलं आहे। पालघरच्या बहिरीफोंडा जायशेत या जंगलातून वन विभागाच्या झाडांची अवैधरित्या तस्करी करताना टेम्पो चिखलात अडकला, त्यामुळे चोरट्यांची चोरी उघडकीस आली। दरम्यान वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खैर या महागड्या जातीचा लाकूड जप्त केला। पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सध्या सुरू आहे। नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलिसांनी सराईत सोनसाखळीत चोरट्याला अटक केली। ऋत्विक मोरे असे या चोरट्याचं नाव आहे। त्याने 2 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात रेहान खान नावाचा साथीदार फरार आहे। ऋत्विककडून 3 तोळे 8 ग्रॅम वजनाचे 1 मंगळसूत्र, 2 चेन तसंच गुन्ह्यात वापरलेली बाईक असं एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या।